उला लाल मिरचीचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली। आतापर्यंत केवळ 80,000 क्विंटल मिरचीची आवक झाली असून गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत ही सर्वात कमी आवक ठरली आहे। मात्र यावर्षी हंगाम अखेरपर्यंत केवळ सुमारे 1,25,000 क्विंटल आवक होण्याची शक्यता असून जवळपास 50% घट झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे मिरची उत्पादक लागवडीपासून अडचणीत मिरची उत्पादक सापडले आहे। नंदुरबारमधील शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या वतीनं 10 ठिकाणी भर धान्य खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली। 8 केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली। मात्र 2 ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाहीये। नोंदणीसाठी मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। मात्र अल्प प्रतिसादामुळे 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। वाशिम जिल्ह्यात नाफेडतर्फे शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेला गती मिळाली। जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रावर आतापर्यंत 2 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे। मात्र जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली। निफाड आणि येवल्यात वातावरणातील बदलाचा मोठा फटका द्राक्ष पिकाला बसताय। द्राक्ष मण्यांना तडे जात असल्यामुळे मोठं नुकसान होत आहे। थंडीमुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे।